कृषीच्या दृष्टीने एक ऐतिहासिक आणि मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण करण्याचं काम सुभाष भाऊ जाधव यांच्या सभापती पदाच्या निवडीच्या निमित्ताने संपन्न झालेली आहे। ही चाणक्य नीती आहे का? तर कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नियोजनाचं यश हे सुभाष भाऊंच्या रूपाने मावळ तालुका भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलेले आहे। काय सांगणार मावळामध्ये आता नक्कीच निवडणूक झाली, त्याच्यात 15ही जागा ज्या राष्ट्रवादीच्या पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असेल सर्व ठिकाणी राष्ट्रवादीने बाजी मारली आहे। मात्र कशा पद्धतीनं हा भाजपने इथं फटका मारलेला आहे? खरं तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणारी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन राजकारण न करता सहकार वाढवण्यासाठी काम करावं अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका होती। परंतु दुर्दैवाने हुकुमशाही, अहंकारी आणि आम्ही करेल तेच या भूमिकेतून या ठिकाणी या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लादली आणि ही निवडणूक जे संचालक म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले सदस्य होते त्यांना देखील मान्य नव्हती। त्यांनी सुभाष भाऊंच्या रूपाने त्यांच्या मनातल्या भावना या ठिकाणी दाखवून दिलेल्या आहेत। हे चित्र मावळ तालुक्याने पाहिलं। त्यांच्या मनातील भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत मतदानातून असं आपण सांगताय। मात्र या ठिकाणी मतांचा बाजार झाला, काही प्रमाणात घोडेबाजार करण्यात आल्याचा आरोप झालेला आहे। जी मेहनत तुमच्या कार्यकर्त्यांनी घेतली ती अर्थकारणासाठी होती का? याबद्दल तुम्ही काय प्रत्युत्तर कराल? सगळ्यात महत्वाचं, तालुक्यात अर्थकारण कोण करतंय? पराभव झाल्यानंतर आता खापर कुणावर फोडायचं ते या निमित्ताने आता मग घोडेबाजार झाला, अर्थकारण झालं सांगायचं। तालुक्यात प्रामाणिक निष्ठेने सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत होते। आम्हाला त्याची गरज देखील नाहीये आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलं। आता विरोधकांचं कामच आहे की आता सत्ता हातातून गेलेली आहे, एवढं मोठं बहुमत असताना जर सत्ता मिळत नसेल तर याच्यापेक्षा मावळ तालुक्यातल्या राष्ट्रवादीचं दुर्दैव काय असू शकतं हे या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळालं। भाऊंना जी मदत केली आता त्या मदतीचं काय आता येणाऱ्या काळात आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करू। शेवटी आम्हाला शेतकऱ्यांसाठी काम करायचं। राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मावळ तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम कशी होईल, शेतकऱ्यांना आम्ही सक्षम कशा पद्धतीने करू शकतो याच्यावर येणाऱ्या काळात आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन सुभाष भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील।